सध्याचं मराठी पाऊल पडते पुढेमध्ये अनेक लोकांनी मला सांगितलं होतं, की तुम्ही चित्रपटसृष्टी घेतली आहेत. तुम्ही आरोग्याचा मध्येच एक व्हिडिओ घेतला होतात. परत एक आरोग्याचा व्हिडिओ आम्हाला हवा आहे. निश्चितच मला खूप आनंद वाटतो, की आम्हाला लोकं फीडबॅक देतात, आम्हाला लोकं प्रतिसाद देतात. कारण मराठी पाऊलं पडते पुढेमध्ये असे आम्ही आवाहनच करत असतो, की आमचे जे काही व्हिडिओ आहेत, जे तुम्ही बघताय, त्यांना तुम्ही प्रतिसाद द्या आणि तुम्ही सुद्धा त्याच्यात सहभाग घ्या. तुम्हाला माहिती आहे, आज मी इकडे येताना हा परफ्यूम आणला होता आणि हा मोबाईल मी बघत होतो. हे कारण याच्यामध्ये एक खूप छान होतं. हल्ली सध्याचं युग काय झालंय माहिती आहे? 14 वर्षाचं पोरगं, 16 वर्षाचं पोरगं हे असले परफ्यूम घ्यायचे, हातावरती मारायचं, त्याचा स्मेल घ्यायचा आणि पुढचे 2 तास व्यायामशाळेमध्ये, जिममध्ये भरपूर मशीन्स करायचे. आज मी ज्या शाळेमध्ये बसलोय, ही शाळा आहे, विश्वविद्यालय आहे, हे तुम्ही ठरवाल या व्हिडिओच्या शेवटी. पण ही चित्रफित करण्याच्या मागे आणि या शाळेमध्ये येण्याच्या मागे प्रत्येक मराठी कुटुंबाने काहीतरी शिकावं असं आहे. मराठी रसिक मंडळी, आज मी आलेलो आहे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित उदय देशपांडे सर. नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. सर, आज अनेक जण आम्हाला भारताबाहेरच्या लोकांनी आणि भारतातील व्यक्तींनी पण कुटुंबाने सांगितलं, की मराठी पाऊलं पडते पुढेमध्ये तुम्ही अनेक मान्यवरांना घेतलं होतं. मध्यंतरी आम्ही रोहन जोशी जे आपल्याला पण भेटले होते, त्यांचा एक आम्ही चित्रफित घेतलेली होती. याने तुम्ही मला वाटतं 2 वर्षाचे असताना या शाळेमध्ये दाखल झालात. होय. आणि या शाळेने तुम्हाला सर्वोच्च सन्मान पद्मश्रीने सुद्धा अलंकृत करण्याचं भाग्य मिळालं. तुम्ही काय सांगाल याच्यामधलं? नाही, प्रामुख्याने ना शरीर हे देवाने सगळ्यांना दिलं असतं, पण त्या शरीराचा वापर कसा करावा, त्याची देखरेख, त्याचा मेंटेनन्स कसा करावा याचं आपल्याला ज्ञान मिळालेलं नसतं. म्हणजे जेव्हा आपण बाजारात जातो आणि एखादी वस्तू विकत घेतो, कॅमेरा घेतला किंवा मोबाईल घेतला किंवा फ्रीज घेतला, टीव्ही घेतला, तर त्याच्याबरोबर आपल्याला एक पॅम्पलेट मिळतं. त्या पॅम्पलेटमध्ये लिहिलं असतं की या यंत्राचा वापर कसा करावा, त्याचं आयुष्य कसं वाढवावं, काय करावं, काय करू नये. पण आपण जेव्हा भूतलावर जन्म घेतो आणि देवाने आपल्याला शरीर रूपी यंत्र दिलं असतं, त्यावेळेला मात्र आपल्याला कोणी पॅम्पलेट दिलं नसतं. या शरीराचा वापर कसा करायचा, त्याचं आयुष्य कसं वाढवायचं. आणि त्यामुळे ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या गोष्टी आपण करत नाहीत आणि उलट ज्या गोष्टी करायला नकोत त्या गोष्टी करतो आणि मग ऐन तारुण्यामध्ये आपण औषधं खाऊन, गोळ्या घेऊन आपलं उर्वरित आयुष्य कंठत असतो. तर आपल्या भारतामध्ये इतकं शास्त्र आहे. आता योगासनं असतील, आपली संस्कृती आहे, आपलं खाद्य शास्त्र आहे, की कुठल्या वस्तू खाव्यात, कुठल्या खाऊ नयेत, केव्हा खाव्यात, पाणी किती प्यावं, कसं प्यावं. पण ह्याच्याकडे आपलं लक्ष नसतं. तर ते करण्यासाठी आपल्याला ह्याचा थोडासा अभ्यास केला पाहिजे. आणि माझ्या अनुभवाचा वापर जर असेल तर कमीत कमी वेळामध्ये शरीराच्या प्रत्येक भागाला व्यायाम देणारा, शरीराच्या सर्व अंतर्गत संस्थांना कार्यक्षम ठेवणारा एक अस्सल मराठमोळा व्यायाम प्रकार म्हणजे मलखांब. एक साधा लाकडी खांब किंवा एक दोरी आणि त्याच्यावरती शरीराच्या वेगवेगळ्या भागाला, अगदी हाताच्या बोटांपासून ते पायाच्या बोटांपर्यंत प्रत्येक भागाला जास्तीत जास्त व्यायाम कमीत कमी वेळात कसा मिळेल हे शिकवण्याचं तंत्र म्हणजे मलखांब. तर हा आपल्याकडे हजारो वर्षापूर्वीपासून आहे. अगदी 1135ला सोमेश्वर चालुक्याने लिहिलेल्या मानसोल्लास नावाच्या ग्रंथामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे. कपालकंटक योगामध्ये सुद्धा रज्जू योगा म्हणून दोरी मलखांबाची माहिती दिलेली आहे. पण दुर्दैवाने ब्रिटिशांच्या 150 वर्षांच्या गुलामगिरीमध्ये आपण आपल्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत त्या घालवून बसलेलो आहोत आणि आता पुन्हा पुनरुज्जीवित होत आहेत. एक एक आपली मग सगळ्या भाषांची जननी संस्कृत भाषा असेल किंवा तक्षशिला जगातील सगळ्यात पहिलं विद्यापीठ असेल किंवा गणितामध्ये शून्याची संकल्पना असेल, सुश्रुतची शल्यक्रिया पद्धती असेल, कौटिल्याचं अर्थशास्त्र असेल, पाणिनीचं व्याकरण असेल, महामुनी पतंजली दिलेलं योगशास्त्र असेल आणि त्याच रांगेमध्ये आपला मलखांब आहे, जो दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या काळामध्ये बाळंबट्टारा देवधर यांनी त्याला जन्म दिला किंवा त्याचं पुनरुज्जीवन केलं असं म्हटलं जातं. तर ह्याच्यामध्ये सगळ्या अंतर्गत संस्था आहेत त्यांना खूप चांगला व्यायाम मिळतो आणि आपल्या मानसिक बौद्धिक ज्या कुवती आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये
आकलन शक्ती असेल, ग्रास्पिंग ज्याला म्हणतो, स्मरणशक्ती असेल, मेमरी किंवा कॉन्सन्ट्रेशन असेल, मनाची एकाग्रता, या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे वाढवल्या जातात, ज्याचा आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा आणि आपल्या पुढच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा खूप चांगला फायदा होतो. तर आरोग्य चांगलं राखण्यासाठी आणि आपल्या क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी मलखांबाचं प्रशिक्षण खूप आवश्यक आहे. बाकी आपण गेलो तर जिममध्ये शरीराच्या वेगवेगळ्या भागांना व्यायाम देण्यासाठी वेगवेगळी यंत्र असतात, की पोटाच्या स्नायूंना व्यायाम देण्यासाठी वेगळं यंत्र आहे, मांड्यांना व्यायाम असेल तर वेगळं यंत्र आहे, लोअर बॅकला, अपर बॅकला किंवा हा बायसेप्स ट्रायसेप्स, प्रत्येक भागाला व्यायाम देण्यासाठी वेगवेगळी यंत्र असतात. इकडे फक्त एक लाकडी खांब किंवा एक साधी दोरी आणि हाताच्या बोटांपासून ते पायाच्या बोटांपर्यंत प्रत्येक भागाला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त व्यायाम मिळतो आणि सगळ्या अंतर्गत संस्थांना सुद्धा चांगला व्यायाम मिळतो आणि त्या कार्यक्षम राहतात. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ज्याला आपण डिसीज रेझिस्टन्स पॉवर किंवा इम्युनिटी म्हणतो. म्हणजे या कोरोनासारख्या वैश्विक महामारीमध्ये आपण बघितलं असेल की आपल्याकडे खूप पैसा आहे, आपण गडगंज श्रीमंत आहोत किंवा आपल्याकडे खूप लाख सैन्य आपल्या हाताखाली काम करणार किंवा आपण उच्च विद्या विभूषित आहोत किंवा गायन, वादन, नर्तन, अभिनय या क्षेत्रामध्ये आपण माहीर आहोत. पण एक छोटासा विषाणू जेव्हा आपल्या शरीरात जातो तेव्हा कुठल्याही गोष्टीचा काही फायदा नसतो. फक्त आपली रोगप्रतिकारक शक्ती, इम्युनिटी हीच महत्वाची ठरते आणि ती इम्युनिटी या मलखांबामध्ये खूप चांगली वाढवली जाते. म्हणून एक सशक्त भारत, समर्थ भारत हे करण्यासाठी मलखांबाचा जागोजागी प्रचार प्रसार होण्याची खूप आवश्यकता आहे. आणि आज समर्थ व्यायाम मंदिर ही जी माझी दादरमध्ये शिवाजी पार्कमध्ये गेली 99 वर्ष काम करणारी संस्था आहे. आज त्या संस्थेमध्ये 1000 मुलं रोज संध्याकाळी बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, जिम्नॅस्टिक, ॲथलेटिक्स, जुडो, खो-खो, मलखांब वेगवेगळ्या खेळांचं प्रशिक्षण घेण्यासाठी येतात आणि महिन्याला फक्त ₹30 शुल्क त्यांच्याकडून आकारलं जातं आणि 180 प्रशिक्षक आहेत, जे कुठल्याही प्रकारचं वेतन मानधन न घेता 2-2, 3-3 तास रोज खेळाडूंसाठी खर्च करतात. तर या संस्थेचं आता 100वं वर्ष आहे आणि या 100व्या वर्षात मी असं ठरवलंय की 100 ठिकाणी जाऊन मलखांब शिकवायचा. मलखांब दाखवणं एक गोष्ट आहे, लोक बघतात, टाळ्या वाजवतात आणि विसरून जातात, पण त्यांना करायला लावणं, त्यांना त्याचं प्रशिक्षण देणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि जुलैमध्ये ऑगस्टमध्ये आमच्या समर्थ व्यायाम मंदिरला 99 वर्ष पूर्ण झाली आणि तिथपासून आता गेल्या 5 महिन्यामध्ये मी जवळजवळ 69 ठिकाणी जाऊन मलखांबाचे वर्कशॉप, कार्यशाळा घेऊन आलेलो आहे आणि अगदी मुंबईमध्ये, महाराष्ट्रात, भारतात आणि आता भारताच्या बाहेर सुद्धा, की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे. की शेवटी आपली भारतीय संस्कृती आहे, आपली कला आहे, आपली विद्या आहे, ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. जसं एखाद्या गुजराथ्याला गरबा आला पाहिजे, एखाद्या सरदारजी असेल तर त्याला भांगडा आला पाहिजे, तसं आपल्या मराठी माणसाला प्रत्येकाला मलखांब हा आलाच पाहिजे. त्याचं प्रशिक्षण देणं हे आपलं कर्तव्य असं मला वाटतं. आणि सध्या काय झालंय, सध्या जिममध्ये किंवा आताचे नवीन कार्डिओ प्रकार निघाले, जिम निघालंय, पॉवर जिम निघाली आहे, त्याच्यामध्ये हार्ट अटॅक होण्याचे, मृत्यू होण्याचे खूप संख्या वाढलेली आहे. बरोबर. म्हणजे व्यायाम करताना एक्सेसिव्ह जास्त हो. प्रमाणात व्यायाम करतानाचे मृत्यू जास्त बरोबर. होत आहेत. बरोबर. आणि मी हे पाहिलं की ज्या वेळेला तुम्ही स्वतः योगा करत होता, तुम्ही स्वतः मल्लखांब करत होता, मल्लखांबामध्ये स्नायूंची लवचिकता वाढते, स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठा जास्त एक्झॅक्टली, होतो अगदी बरोबर. आणि स्नायूंमध्ये जी एक फ्लेक्सिबिलिटी येते, लवचिकता येते, याच्यापेक्षा पण आपण एक स्थिरता येते, शरीराला एक स्थिरता येते. आणि तुम्हाला सांगू का मान्यवर, याच्यानंतर मी तुम्हाला तुमच्या पूर्व परवानगीने यांचं जे व्हिजिटिंग कार्ड आहे ते नक्की मी तुम्हाला दाखवीन. आपला भारताचा ध्वज ज्या पद्धतीने किंवा आपल्या छत्रपतींचा ध्वज, भगवा ध्वज जसा फडकतो ना, तसे सर खांबावरती आपलं शरीर फडकत असतात. संयम लागतो ना त्याला, संयम लागतो, स्थिरता लागते, मनाचं एकाग्रता लागते. आणि तुम्हाला सांगू का, तुम्ही सायकल करत असाल, तुम्ही कार्डिओ करत असाल किंवा तुम्ही वॉकरवरती जर धावत असाल, त्यावेळेला तुमच्या कॅलरीज जळतात. पण मल्लखांबावरती मी पाहिलं होतं सर मागच्या वेळेला, 2 बोटांमध्ये त्या दोरीवरती ज्या वेळेला तुम्ही तुमच्या संपूर्ण शरीराला पेलता, त्यावेळेला स्नायूंमधलं एककेंद्रीकरण आणि लक्ष जे तुम्ही केंद्रित करताना, तुम्हाला मेडिटेशन आणि योगाची आवश्यकता नाही असं मी म्हणणार नाही, परंतु या दोघांचंही काम
मल्लखांब करतं. तर तुम्ही अगदी काय बरोबर. सांगाल? अगदी बाकी सगळे खेळ आहेत ना, प्रत्येक खेळातून व्यायाम होतोच. असं हो. काही नाही व्यायाम फक्त मलखांबातून होतो. पण बाकी सगळे खेळ म्हणजे क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल किंवा आपले अगदी जुडो असेल, कबड्डी, खो-खो असेल, लंगडी असेल, हे सगळे खेळ जमिनीच्या लेव्हलला खेळले जातात. फक्त मलखांब असा खेळ आहे, की जमिनीपासून 2 फूट, 4 फूट, 6 फूट, 8 फूट उंचीवरती खेळला जातो. त्यामुळे शरीराला गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने खेचणं, वरती ओढणं, मग ते करताना पायात होणाऱ्या वेदनांवरती मात करणं किंवा वरती गेल्यानंतर जी भीती वाटते, त्या भीतीवरती मात करणं हे खूप अनन्यसाधारण फायदे मलखांबाच्या सरावातून होतात. त्यामुळे त्याचा फायदा जास्तीत जास्त लोकांना मिळाला पाहिजे आणि लोकांनी त्याच्याकडे आकर्षित व्हायला पाहिजे. आकर्षित ह्याच्यासाठी व्हा. आम्ही ठिकठिकाणी प्रदर्शनं करतो, प्रात्यक्षिकं दाखवतो. आत्तापर्यंत जवळ-जवळ 10,000हून अधिक प्रात्यक्षिकं दाखवलेली आहेत. 52 देशांमध्ये जाऊन देशांमधनं. मलखांबाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुंबईमध्ये तर 200 पेक्षा अधिक केंद्र आहेत आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन चालू केलेलं आहे मलखांब. भारतामध्ये जवळ 33 राज्यांमध्ये मलखांब सुरू झालेलं आहे आणि आता केंद्र शासनाने सुद्धा मलखांबाला एक वेगळा आयाम दिलेला आहे. पूर्वी ते असं म्हणत, की मलखांब हा तर दंडबैठकाप्रमाणे व्यायाम आहे. त्याला कशी काय मान्यता देणार आपण खेळ म्हणून? पण आता माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली खेलो इंडियामध्ये कलरीपयटू असेल, योगा असेल, टांगथा असेल, मलखांब असेल, या इत्यादीच्या खेळांना सुद्धा समाविष्ट करून घेण्यात आलेलं आहे आणि पूर्वी त्या खेळाडूंना आम्ही विमानाने रेल्वेने नॅशनलला घेऊन जात होतो. आता ते खेळाडू विमानाने जातात आणि त्यांचा खर्च केंद्र शासनातर्फे दिला जातो. खेळाडूंना दरमहा 10,000 अशी वर्षाला 1,20,000 शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्ती मिळते. अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार आणि आता पद्मश्री पुरस्कार हे सुद्धा केंद्र शासनाने मलखांबासाठी सुरू केलेले आहेत. हा खूप मोठा बदल आहे आणि ह्याच्यामुळे मलखांबाला येणारा काळ हा जास्ती उज्ज्वल आहे असं मला वाह! नक्की म्हणावं असं वाटतं. आणि याच्यामध्ये आता परत काही जे प्रेक्षक आहेत ना, ते परत एक्सक्यूज देतील किंवा अजून एक मी बोलू शकलो, परंतु ते म्हणतील, की मल्लखांब म्हणजे जे 5वी-7वीतली मुलं पीटी करतात ते. बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये पण सरांकडे हे आहे, उत्तर आहे, की मी ज्यावेळेला सर सर तुम्हीच सांगा. खरं मलखांब हा फक्त लहान मुलांसाठीचा हा पूर्वी गैरसमज होता. पण मी अनेक प्रौढांना म्हणजे शाळेतल्या प्राथमिकमधल्या मुलांना, माध्यमिकमधल्या मुलांना, महाविद्यालयीन युवकांना किंवा ॲडल्ट्स त्यांना सुद्धा आणि सीनियर सिटिझन्स अगदी ज्येष्ठांना सुद्धा मलखांब शिकवलेला आहे आणि ते इतका चांगला करतात मलखांब, की शांतीलाल संघवी ज्यांनी वयाच्या 82व्या वर्षी मलखांब शिकायला सुरुवात केली आणि आता आम्ही 2019 मध्ये मलखांबाची जेव्हा पहिली विश्व अजिंक्यपद स्पर्धा घेतली, त्यावेळेला त्यांचं वय 89 होतं आणि 89व्या वर्षी त्यांनी मलखांबाचं प्रात्यक्षिक स्टेजवरती करून दाखवलं. त्याचप्रमाणे मुंबईमध्ये 3 अंधशाळा आहेत आणि या तिन्ही अंधशाळांमध्ये जाऊन आम्ही मुलांना मलखांब शिकवतो आणि ते अंध मुलगे, मुली इतका चांगला मलखांब करतात, की त्यांच्याकडे बघून आपल्याला विश्वास बसणार नाही, की अंध आहेत मुलं म्हणून. आणि त्याचा त्यांच्यावरती होणारा परिणाम हा पण खूप चांगला आहे. एक प्रांजल पाटील नावाची मुलगी जी कमला मेहता स्कूल फॉर द ब्लाइंड या शाळेतली विद्यार्थिनी वयाच्या 3री पासून 10वी पर्यंत तिने शाळेत मलखांब केला आणि आता ती भारतातली पहिली अंध IAS ऑफिसर आहे. म्हणजे हे जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, हा जो एक बदल आहे, हा खूप सकारात्मक आहे आणि असे बदल त्यांच्या जीवनामध्ये होणं हे मलखांबामुळे शक्य झालेलं आहे. त्यामुळे मलखांब हा सगळ्या ठिकाणी पोहोचवला पाहिजे, त्याचे फायदे लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत असं मला वाटतं. रसिक हो, सध्या काय झालंय माहितीये का? हिंदीचं किंवा पाश्चात्य लोकांचं आपल्याकडे खूप अंधानुकरण केलं जातं. मी जसं जिमचं म्हटलं तसं. मराठी पाऊलं पडते पुढेमध्ये अनेक वेळेला मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारले जातात, तुम्ही कायम ट्रेडिशनल आउटफिटमध्ये असता, तुम्ही काही जण म्हणतात, की तुम्ही बोरिंग विषय घेता. कसं आहे माहिती का? कुठलंही आम्ही डार्क कॉमेडीवरती घेऊ शकतो. आम्ही वेगवेगळ्या विचित्र किंवा वेगवेगळ्या हालचालींवरनं आम्ही व्हिडिओ शूट करू शकतो. पण आम्हाला तुमचं कुटुंब स्वस्थ ठेवायचं आहे. आम्हाला तुमचं प्रकृती स्वास्थ्य व्यवस्थित ठेवायचं आहे आणि ते ठेवण्यासाठी आम्हाला जे करता येईल ते आम्हाला करायचं आहे. सरांना आजपर्यंतचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजे आपला पद्म जो पुरस्कार असतात, तो पद्म पुरस्कार प्राप्त आहे सर. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक बोलण्यामध्ये एक ऑथेंटिसिटी असते आणि एक त्याच्यामध्ये असलेले अनेक श्रम असतात. सर, ही जी एकाग्रता वाढते मुलांची, मी स्वतः पाहिलेलं आहे या मल्लखांबामध्ये, की मुलांची एकाग्रता वाढते. प्रत्येक याला जसं तुम्ही खूप छान सांगितलंत, मी माझ्या भाषणात हे नक्की वापरेन तुमच्या नावासकट, की प्रत्येकाला एक एक्सपायरी डेट असते किंवा टर्म्स अँड कंडिशन्स असतात.
याला काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत मल्लखांबला? काही नाही, कुठल्याही वयाचा माणूस करू शकतो. अंध असेल, मतिमंद असेल, मूकबधीर असेल. म्हणून माझ्या एका कवितेमध्ये पण असं म्हटलंय मी, मूकबधीर, अंध, अपंग, मतिमंदांनाही वाव आहे. जमेल तेवढंच केलं तरी प्रशंसेला पात्र आहे. स्वविश्वास, रंजन, व्यायाम कशातच कमी नाही. देवा शपथ खरं सांगतो, मलखांबाला पर्याय नाही. सुदृढ बाहू, दंड बळकट, मांड्यानाही पट आहेत. रुंद छाती, सिंहकटी, प्रमाणबद्ध शरीर आहेत. काडी पैलवान, पाप्याचा पितर, देह दुर्दशा बघवत नाही. देवा शपथ खरं सांगतो, मलखांबाला पर्याय नाही. दस्तूर खुद्द महाराष्ट्राची अस्सल मराठी कला आहे. वेळ, खर्च, जागा कमी, फायदा मात्र अमाप आहे. मोठं मैदान तर सोडूनच द्या, फार कपड्यांचीही गरज नाही. देवा शपथ खरं सांगतो, मलखांबाला पर्याय नाही. बघा, म्हणजे मी असे तुमच्यासाठी मान्यवर आणतो की जे मी साहित्यात आहे आणि माझ्या पोटावरती पाय देणारे असे सुद्धा मी मान्यवर आणतो. आता हा हेल्थचा टॉपिक म्हणजे आरोग्याचा टॉपिक घेतला. नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये बोलणारच की तू स्वतः चांगला मोठू आहेस, त्यामुळे तू पण स्वतःवरती कर. हो सर, मी नक्की तुमच्याकडे योगासाठी आणि मेडिटेशनसाठी नक्की येणार आहे. आणि सरांना मी देशपांडे सरांना गेले वर्षभर मी त्यांचं जीवन पद्धती बघतोय. ते माझा एक ऊर्जेचा स्रोत आहे. ज्या वेळेला मी त्यांना मेसेज करत असतो व्हॉट्सअपवरती, ज्या वेळेला मी त्यांना म्हणतो सर मला अपॉइंटमेंट, खरं सांगायचं का मी तुमच्या माध्यमातून ना सर मी तुम्हाला दिलगिरी पण व्यक्त करतो, कारण हा व्हिडिओ जवळपास आपला 6 महिने राहिलेला होता. हो. परंतु आणि नंतर तर मला असं भीती वाटायचं की सर मला जो मल्लखांब बाहेर असा तो आहे ना उनका, त्याने मारतील आता, अशी परिस्थिती होती. परंतु या व्यस्त दिनचर्येत ज्या वेळेला प्रकृतीमध्ये चढ उतार होतात, काही समस्या येतात, त्यावेळेला मन एकाग्र लागतं, मन स्वस्थ लागतं, प्रकृती स्वस्थ लागते. आणि त्याच्यासाठी ना आपले प्राचीन खेळ खूप आवश्यक आहेत. आम्ही आज तुमच्या मराठी पावलं पडते पुढे मध्ये एक अशा व्यक्तीला तुमच्या समोर आणलेला आहे ना की ज्याचे अफाट मेहनत या मल्लखांबासाठी आहे आणि ज्याने साहित्यामध्ये पण आपलं स्वर्णिम योगदान दिलेलं आहे. सर, तुमच्या एका कवितेने आपण आज या व्हॅलेंटाईन डेचं आपण आज व्हिडिओ हा करत आहोत. त्यामुळे एक व्हॅलेंटाईन डेच्या मुलांना नक्की, कारण शरीर असं असेल तरच मुली पटतात ना. ऐरे गैरे काही म्हणत माझ्या मनात शंका नाही. देवा शपथ खरं सांगतो, मलखांबाला पर्याय नाही. सुदृढ बाहू, दंड बळकट, मांड्यानाही पट आहेत. रुंद छाती, सिंहकटी, प्रमाणबद्ध शरीर आहेत. काडी पैलवान, पाप्याचं पितर, देह दुर्दशा बघवत नाही. देवा शपथ खरं सांगतो, मलखांबाला पर्याय नाही. खो खो, लंगडी, कुस्ती, कबड्डी, चेंडूचेही खेळ आहेत. देशी परके क्रीडा प्रकार सगळ्यात सुप्त गुण आहेत. दम, ताकद, लवचिकता व कसा वाचून चालत नाही. देवा शपथ खरं सांगतो, मलखांबाला पर्याय नाही. धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू.